मी त्यांना सांगितलं तुमचं आणि आमचं ठरलं, बैठकीला तुम्ही होता, मराठा बांधवांना हा विषय महत्वाचा आहे का? कारण आपला 13वा मुद्दा आहे, 24 डिसेंबरला जर आरक्षण नाही दिलं तर पुढची आंदोलनाची दिशा काय, हा मुद्दा आहे. त्याच्यावरती चर्चा होणार आहे. फक्त अगोदर तुम्हाला सविस्तर त्याचा विचार मंथन होणार. तुमचं ऐकून घेण्यासाठी सुद्धा 1 घंट्याचा वेळ आहे आपल्याकडे. तसं टेन्शन नका घेऊ. आज मोहकडे लगाव द्या, मग तुमचं आऊट टिकून येऊ दे. दोघं तुमचं टिकून यायचं, मोह इकून जायचं, दोघांच्या मध्ये गवत तसंच राहायचं. आता मुळ्या जायचं लावायचं काय संधी दमाने होईल बा, थोडं का दामाला पळत हाणण्यापेक्षा खिलरी पहिलं दामटायचं नाही. बरे मला फोन आला आणि चर्चा आमची फोनवर 2 मिनिटं झाली. इथं असतं तर मी माईकला मोबाईल लावला असतो, पण तिकडे होतो. पण माझ्या मा बाप मराठा समाज रिसोर्स लपून काहीच नाही. लपून करायचे दिवस मागे गेले. आता तुम्हाला माहिती लपून करायचे दिवस मागत आपण लांब गेला आंदोलन. आता लपून काहीच येत नाही. त्यावेळा त्यांची मत चर्चा झाली. मी म्हणलं ज्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीचा लाभ द्यायचं आपलं ठरलेलं आहे. ते म्हणले हो बरोबर. जे कागदावर आपण लिहून घेतलंय त्याप्रमाणे त्या नोंदीचं करायचं असं आपल्याला ठरलेलं आहे आणि कायदा पारित करायचं ठरलेलं आहे. ते म्हणले याच्यात काहीच शंका नाही आणि आम्ही त्या शब्दाशी बांधलेत आणि त्याच्याशी प्रामाणिक आहेत, आम्ही तेच करणार. मग म्हणलं तुमचं आमचं जमतं बुवा. त्याच्यावर आहे म्हणलं आणि ते नुसतं नाही म्हणून द्या. मग आमचं काहीतरी आहे. 24 डिसेंबरला दाखील काय आमचं तुम्हाला काय बोललं दाखील ना. मग काय मला आज नको ना दाखवू नको. 24 डिसेंबर काही बार असं ठेवायचं एका आम्ही तुमचं आहे ना. मी समोरून ठेवणार मी काही काही गोष्टी तुम्हाला दाखवायला येत आल्या. तुम्ही म्हणजे दाखव त्याची काय बोललो मग का सगळं सगळ्यात नका उघड बोलायला लोक तो करून बघायला लगेच म्हणतो. तर ते त्याच्यावर प्रामाणिक आहेत. म्हणलं मग तुम्ही त्या शब्दावर प्रामाणिक आहे तर बोल बैठक आहे आमची योगायोगाने. म्हणले मग तो 2.5 वाजता बोलतो करीत पुन्हा मी आम्ही त्याच्यात फोन ते रेलमध्ये ठेवला. आम्ही त्यांचं मनात काम नाही. रेल नव्हतं मला मोबाईल माझं नको लांब बारा रेंजमध्ये ते उद्या त्याला बंद रेंजच नव्हती. मी फोन लावले आहे कोणते मराठ्याला आहे पुरा येऊ मराठा आहे 6 कुठे मराठा आहे. हा कारण आम्ही सगळ्याला सारखं म्हणतो. 1 मराठा असला तरी करोड मराठा आहे. 6 कुठे आम्ही 1 घरी बसून ऐकते. ते बी आमच्या सोबत येतात. इथे ते सोबत येते. इथं आलेले आमचे समजा आणि नाही आलेले नाहीत. असं इथून पुढं वागायचं नाही. मराठ्याला दुसरं सांगतो आता बांधा फोडायचे बंद करायचे. हा अजिबात एका नकाला ढकलत पाहिजे माणसं कांसाला टोळा टाकायचे. आणि खरं सांगतोय लग्नात उलसीक ढकलेलं नाही जास्त नुकती वाढलेली ते म्हणतो त्याचा जवळचा पाहुणा आहे म्हणून त्याने वाढलेली वाटत. हे मला माहित होतं. हे मुद्दाम आम्हाला बोलून आमचा अपमान करणार आहे. आपण तसं नाही म्हणायचं. आता नुकती कमी वाढली तरी म्हणायचं मी गोड खात नाही. दुसऱ्या बाहेर 2 मुठी टाका. भांडण मराठ्यांनी करायचं नाही. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. लोकांना आश्चर्यचकित वाटलं पाहिजे मराठी झाली कसं अशी एक भांडण खेळणार तीर ठोकीनार. पहिल्यांदा बाणाचे पलीकडून बैल गेला की तंगड पुढीत होते बैलच. आता म्हणते मोड काय पीक जाऊन मोडून जाऊन चड्डी होती इंजित द्यायचं. असं म्हणलं पाहिजे मग मराठी पुढा. नाही तर मग तुमचे 4 झाडं खाल्ले त्याच्या पाहिजे की तुम्ही त्या वावरात सोडून त्याच्या वावरात बैल असेल. असं अजिबात नाही. इतकं बदलायचं. लग्नात वाढायला जायचं एकमेकाच्या. आता कमी संख्या झाली ते म्हणतो मेला मोठा मग कपडे भर काय कपडे भरतोय कपडे भरत येतोय काय कथा कच वाढायला उतरायचं मध्ये सगळे इतकं मदत द्यायचं. उचलून टाकायचं. त्या दिवशी एक ऍक्सिडेंट झाला होता पण त्याला शरोप आठवते कुणाला तेलगाव झाला होता. बांधव कोणाचा स्वामी नाही बघितलं. पडला ना तिथल्या सगळ्या लोकांना झापिलं. खरं सांगतो प्रामाणिकपणा उभं राहिलेलं नुसते बाजूला होते.
म्हणलं मरूस तर तुम्ही बघणार उचलून टाका काय व्हायचं म्हणजे जात कोणती असो त्याचं देणं घेणं नाही माणुसकीची म्हणणं ठेवा सगळ्यांना उचलून टाकलं पाहिजे ते स्वतः ते डोकं काढायला आपले बांधाचे भांडणं बंद करा उद्यापासून बरेचसे बंद करा लग्न साधे करा हुडे घ्यायचं कमी करा तुम्ही म्हणता हा भांडण कमी करा शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहे त्याच्यामुळे उलसिक वेळ घेतो तुमचा आता शेवटच्या मुद्द्यावर आधी चर्चा होणार शेवटचा मुद्दा कधी ओळख गेल्यावर आम्ही शेवटचा मुद्दा म्हणतो मागतो का म्हणतो खबर वर बघायला लागले ते म्हणजे शेवटाकडे काय होतं किती भांडणं हे बघा हे सुद्धा मुद्दा जातीसाठी लय महत्वाचा एकमेकाच्या मदतीला जायचं जमिनीचे भांडणं कमी करा कमी जास्त वाटण्या झाल्या असल्या तर ओली तिली कमी जास्त सोडा भावकीचा वाद कमी करा नको आता लय लोकांनी फायदा घेतला हो इतकी मजा वाटते त्यांना आपल्या जुबल्याला असल्यावर जाऊ द्या व्हायला अंदापाचे व्यासपीठाच्या मागचे म्हणा बडबड बंद करा पुढे या नाही तर तुम्ही जाऊ शकता गाडी सुरू करून त्यांच्या घरी भांडणं नाही वाटत इतके लोक आपल्या दुरावा असावं याची वाट बघते प्रचंड नका वाद करू सहन करा एकमेकाला द्यायची भावना ठेवा आपल्या विरोधात कोण जाणून बुजून वाद लावतोय किंवा आपल्या पर्यावर नाही त्याला बोलून नका त्या बी घेत जा हो नाही कळलं का हा जमलं मग थोडस आता जात सांभाळायचं शिका भांडणं कमी करा दारू लगेच पिऊ नका भांडणं थोडे थोडे कमी करा असं मी म्हणलं तर थोडी थोडी दारू कमी करा नाही म्हणणार पूर्ण कमी कर काय होतं तू अरे मला तापले होतून तर घरी किती होत असत काळ पाय म्हणतो तरी माझ्या पायाचं काढत नाही मला स्वतःला घोडी लावून मोकळा होतो मग मी उलसीकच खवळतो ते काय उलसी खवळतो मान्य केला नाही लय दिवशी उडीत कोचून पाय देतो काय लय टप्पू माणूस असतो त्याने पाय दिला ना मग असा रगडा होतो खाली आणि त्याने मोबाईल असा धरलेला असतो असं धरता येते इकडे पाय टाकलेला असतो कारण त्याचं मुंडकं त्याला बरोबर काढायचं असतं बरं का मग मुंडकं त्याचं मुंडकं राईट आला पाहिजे त्याला ते फोटोचे आयडिया मला नाही कळत जास्त तेव्हा म्हणतो राईट बसला पाहिजे जस काय मी यांच्या जवळचा आता मी तुमचा भाऊ येऊन जवळचा नाही कुणाला मग पण त्या नादा तेव्हा काय करतो त्यांनी बहुतेक मी नाही म्हणता बहुतेक त्याने असं धरलेलं नव्हतं ते टाकलेले असते का करून असं का करून पाय देतो पाय ते पाय थांबे तुमच्या गडबड झाली का तुला मग मला सकाळी दुनियाला काढून दिले फोटो मला काढून आपण पाय मोडा ना ते ऐकत नाही माझ्या हात जोडून विनंती फक्त दारूला हात नका लावू आपल्या भाऊ सगळं काय ऐकू नका माझे आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून नाही रोखू शकत मराठा नाही त्या बंधनात नको टाकेत मी ते आम्ही यायची इकडं ती यायची नाही ऐकते शब्द पण मला खात्री आहे शब्दाची आधी दारू सोडते 100% मराठीचे पोरं नाही ते माझा शब्द ऐकते कारण मी त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही कसं काय नाही ऐकणार लिहू आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केलं माझा एक शब्द ऐकणार का भांडणं करू नका आणि त्यातनं काय जाऊ नका सोपा विषय तुमचं कुटुंब सुधारणार का मग पैसे घेतात का तुम्हाला माझं काय कोणत्या खिशात आला कारण 5 खिशे आहेत मला 1000 रुपये सापडत तुम्ही म्हणतात काय का कारण त्याचं पैशाचं मग जमत नाही लय अवघड माझं पदाचं मग जमत नाही पैशाचं मग जमत नाही इंग्लिशचं मग बऱ्याच लांब जमत मग त्या शेवटी काढत आहे ते म्हणतात मग काय जाऊ द्या म्हणतात मग आरक्षण देऊ नका हा मॅनेज होत नाही आणि होणार नाही कधीच त्याची गरज नाही मला ही एवढ्या भाऊ नाही मिळणार हा कोणाला एवढ्या भाऊ कोणाला नाही मिळणार हे कोण आहेत मग हेच पैसे हेच पद हीच इंग्लिश मला नाही आली का ना मग जोडे तू फडाफडा इंग्लिश हा जोडे तू माझ्यावरची
त्यानंतर गाबा बोलत तेच नाही बोललो मी अधिकाऱ्याला म्हणलो मला यायला मास होतो मला सांगतो इंग्लिश यायला म्हणलं बोलावं तू वगैरे त्याच्याकडे पिण्याची पडापडा त्यालाच कळलं आणि म्हणलं आपल्याकडे म्हणे भारी भारी माणसं करावं मग त्यालाच नाही कळले मग हे काय म्हणलं ते मग यालाच जमले नाही का काय मग आपल्याकडे काय कमी माणसं आहे का म्हणून ही पद पैसा सगळे प्रॉपर्टी आपली ही आहे. मी तुम्हाला परिवार आणि माय बाप म्हणलं दोन्ही फक्त दवाखान्यात मला कुटुंब मला भेटायला मध्ये येत नाही आणि मी आमच्या दारात शिवलो नाही शिवणार बी हे शब्द आहे आपला तुम्हाला कारण तुमचं दारच माझं दार आहे त्यामुळे त्याची बाकीची काळजी करू नका. आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही दिलेल्या शब्दाशी ठाम आहे. नीट ऐका आता मी काय सांगतो शेवटच्या मुद्द्याकडे आलो. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहे. उद्या त्याला म्हणजे 18 तारखेला मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका मुख्यमंत्री स्पष्ट करणार आहेत असं हे यांचं 5-7 दिवसापूर्वी ठरलेलं आहे अधिवेशन करताना असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका मी काय सांगतो जे आपला मुद्दा त्या दिवशी उपोषण करताना ठरलाय त्या मुद्द्यावर ते उत्तर देणार आहे. मराठा भाऊ शेवटचे 5 मिनिटं राहिले सगळे इकडे भेट ठेवा. आता उभा राहिलेले सुद्धा उठू नका पाणी प्यायचं सुद्धा नाही. हे मुद्दा आता लय गरजेचा आहे कारण याच्यावरती मी आंदोलन करणार आहे. याला तुमची सहमती म्हणून करणार आहे म्हणून हे मुद्दा आता गरजेचा आहे. ना घोषणा देऊ नका ना काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याच्यावर ठाम आहे. आता मुख्यमंत्री उद्या अधिवेशनात विधान भवनात आपलं उपोषण सोडताना जे ठरलं होतं त्या कागदावर उद्या उत्तर देणार आहे आणि ते रेकॉर्डला राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगत नाही कायदा पण सांगतो घटना पण सांगते आणि तज्ञ पण सांगते आणि शासन प्रशासन सुद्धा सांगतो. अधिवेशनातला कायदे मंडळातला विधान मंडळातला घेतलेला विषय हे रेकॉर्डला राहतो. मराठा आरक्षणावर ते उद्या याच्यावरती उत्तर देणार आहे. आपण त्यांना वेळ दिलेली 24 डिसेंबर. 24 डिसेंबर तोपर्यंत आपण 1 इंच मागे सरकणार नाही किंवा आपण त्याच्यात बदलही केलेले नाहीत आणि करणार सुद्धा नाही. ही हे चर्चा भाषण ऐकलं तुम्ही निघून गेले मी निघून गेलो असं नाही. या मुद्द्यावरच चर्चा करायची बाकीच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. याच्यावरती खास चर्चा करायची म्हणून याच्यावर आपल्याला 10 मिनिटं घालायची. मी सांगतोय ते ऐकून घ्या त्यानंतर तुम्ही चर्चा सांगा. आपलं जे उपोषण करताना ठरलेलं आहे त्यावरती उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून ते आत्ताही त्यावर ठाम आहेत. 24 डिसेंबर पर्यंत देण्यासाठी ठाम आहेत असे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा निरोप त्यांनी मोगा दिला. 1 आता 2 टाळ्या वाजासारखं काही नाही. आरक्षणात दिलं काय टाळ्या दिल्यावर टाळ्या वाजून त्यांना उचलून डोक्यात घेऊ आपल्याला काय करायचंय त्यांना घेऊन नाचू गडीभर बरं का काय त्याने काय दिलं का असं आरक्षण दिलं म्हणजे आपलं तर आपल्याला दिलं ताणून दिलं पूर्ण रक्त झालेलं मराठ्याचं मग दिलं त्याने का मागितलं लगेच दिलं काय मग तर त्या तोंड नागते असं वाटतं इथं चालता येणार फार बारकाडा धरून चालायची वेळ आली. त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावरती ठाम आहे. दुसरा मुद्दा उद्या मुख्यमंत्री स्वतः त्याच्यावर निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत उत्तर देणार आहे. मला असं वाटतं ते तुम्हाला सांगतो. पुढच्या आंदोलनाची दिशा ही जर आपण वेट आणि व्याजच्या भूमिकेत जर फुली जर म्हणताय त्याच्यावर तुमचं मत सांगा आधी माझं आहे का. कारण आपलं नेमकं काय ठरलंय हे त्यांना कळणार नाही आणि आपण काय करणार आहे हे कळणार नाही. गनिमी कावा आपण जर आजच जाहीर केलं आजच करायचं होता आणखी मी तुम्ही करा म्हणलं करतो टेन्शन नका घेऊ. ऐका हा तरी तुमची मत घेणार आहे आधी माझं पूर्ण ऐकून घ्या. तर ते म्हणते तुम्ही आधीच ठरले मग
तुम्ही आधी दिशा ठरवून बसले. म्हणजे माग काय झालं होतं ते सांगतो. आपण देत होतो 4 दिवस, ते म्हणायचे 30 दिवस, असा गोळ चालला 8 दिवस. समजून घ्या. तुमच्याशी गद्दारी करणार नाही, तुम्हाला सांगतो. तुमच्या विचाराशिवाय पुढे जाणार नाही. मी तुमच्याशी कधी खरं बोलणार. ही भूमिका तुम्हाला मान्य असेल, आता मी सांगतोय ती, तरच मान्य नाही. तुम्ही म्हणले सुरू की सुरू. समजून घ्या. फक्त सांगणं कर्तव्य, समजून घेणं कर्तव्य. कोणाला तरी वाटतंय मराठ्यांना पैसा आला पाहिजे, आणि आता मात्र मराठ्याला पैसा नाही होते. ही लढाई माझे मायबाप मराठी इथं जे जमले होते ना करोडोच्या संख्येनं, बिना पाण्याचं 17 घंटे वापस गेलेले तर ती श्रेय वाया नाही जाऊ द्यायची. नाही जाऊ द्यायची. इथून उपाशी गेले, काहीला पाणी मिळालं, काहीला अन्न नाही मिळालं. नुसतं बधीर सारखं वागून नाही चालणार. मला आले गेले मराठीनं आता काय मी मोठा जाणून लहान झालो. काय मोठा झाला रे? तुझे मायबाप इथून उपाशी गेले पाण्यावर, ते श्रेय वाया जाऊन देऊन जमणार नाही. बलिदान सुद्धा वाया जाऊन देऊन जमणार नाही. सगळी लढाई फक्त बुद्धीनं, युक्तीनं, ताकदीनं सुद्धा लढायची, पण जिंकायची सुद्धा. आता ते करणारे उद्या उत्तर साधं. मग आता पुढचं डिसेंबर तारखे बरंच लांब आहे. आणि त्याला काय आज जर ठरलं समजा आपण 24 डिसेंबरला जी घोषणा होईल त्याच्यात मराठीत तयार, तरी हे पण एकच झालं. फक्त तेच सांगायचं झालं रे तयारी चलो. आज म्हणलं तर ते परत म्हणते तुम्ही आधीच घोषणा करून टाकला, आम्हाला उद्या सांगायचं होतं. म्हणजे काय? अगोदर आपण दिले 4 दिवस, ते म्हणत होते 30 दिवस, आणि त्यांचा डाव आपल्यावर असा होता की मी तुम्हाला सांगतो 4 दिवसात कायदा पारित होता असं माझं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. जर मी दिला नसता, मी म्हणजे मराठा समाज, मी पण नाही आम्हाला, मीच काही आपल्यातले नमुने टाकी देत. आता नाही टाकी. समजा ते हुशार झाले, त्यांना कप खालून देते, त्याच्यामुळे ते टाकायचं बंद केलं. ते म्हणजे तू लय शाळा आहे काय म्हणतो. मी पाना म्हणजे ती आमचा सगळा एकटाच काय मी रे. ते फक्त एखादा दुकान चालू करायला, मराठी दुकान सुरू होती जवळ. आता वा 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 लावलेलं कुलप लावले मराठी दुकानालाच बंद पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं 1 महिना द्या, आपण नाही म्हणलो. मग त्यांचा डाव होता आता आंतरवादीला जायचं. आवाज येते सगळ्याला? आंतरवादीला जायचं आणि सरळ सांगून टाकायचं. आणि म्हणत होतं महिना द्या, तुम्ही 4 दिवस दिले, कायदा पारित केला, हवा घेऊ कायदा. आता ते उडाला, आम्ही काय करावं, तुमचा माणूस ऐकतच नव्हता. म्हणजे खापर ठोकायचं, मराठ्यांच्या डोक्यावर पडायचं. बघा काय डाव होता तो लक्षात आला का आपण सांगून टाकलं. त्यांना जवळच तर काही सांगितलं नाही. 4 दिवस आलो आणि त्यांनी चर्चा सुरू केली. 4 दिवस द्या, 30 दिवस. आपण म्हणत 4 दिवस, आपण या काय म्हणलं की 40 दिवस. झालं ते माग सरकलं. ते म्हणलं 4 दिवस म्हणतो. आता समजून या, डाव असू शकतो मराठी हुशार राहा. कारण वैऱ्याची रात्र म्हणतात ती हीच आहे आता मराठ्यावर. आता वैऱ्याची रात्र मराठ्यावर नाही द्यायची. ज्या वेळेस ते आपल्याला गुताले गेले त्यावेळेस तेच गुतले, आपण नाही गुतलो. त्यावेळेस तेच अडचणीत आले. आणि ह्या मराठ्यांच्या चालीमुळे, मराठ्यांच्या दूरदृष्टीमुळे, हुशारीपणामुळे लोक म्हणतील मराठी हुशार नाहीत. याच हुशारीमुळे 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. 1.5 कोटीपेक्षा जास्त मराठी त्याचा लाभ घेणार आहेत. जास्त मराठ्यांच्या हुशारीमुळे. ताणून धरलं असतं तर कदाचित 1.5 कोटी, 1.25 कोटी पर्यंत सुद्धा आकडा गेला नसता. भाव आयुष्यात मिळालं नसतं. आता ते उद्या सादर करणारे उत्तर. मग आपला निर्णय थोडा वेळ पुढे घ्यायचा का? निर्णय आहे ते पण कमून बंधन निघाला का? 24 डिसेंबर काय आहे का आणखी? आहे शब्द घ्यायला मराठ्याचा बदलते का? फक्त थांबायची वेळ आलेली नाही. आज डिक्लेअर कार्यक्रम होता. पण याबरोबर दुसरं मी सांगतो लगेच. आता हे निर्णय थांबून घ्यायचा की याच्यावर सगळ्याच एक मत हे का लगेच घ्यायचा? मला हातावर करून सांगा. बर थांबा, आणखी पुढचं सांगतो. थोडं पुढचं सांगतो लगेच, मग तुम्हाला बोलायलाच देतो. जाऊ दे. काय आलं तर ताण आहे का?
नाही नाही उद्या आहे उत्तर कोणी नाही त्यांना नाही ते म्हणते नाही त्यांच्यावर नाही आपला कार्यक्रम मराठीत चालू मराठीच्या म्हणण्यावर चालू मग मराठी म्हणलं असं की सुरू होत ऐका आता सध्या हो राव ते बी भारी जाईल राव राईट 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 हो अरे सगळ्याला मान्य आहे का आपण पुढच्या 24 डिसेंबरच्या नंतरच्या आंदोलनाची घोषणा बीडला प्रचंड मोठे 23 तारखेला बैठक आहे त्या दिवशी निर्णय घ्यायचा का आता हात वर करून सांगा परत म्हणजे सगळ्यात एकमत याचा अर्थ असा कारण बीडचा मराठा समाज जिल्ह्यातला सहकुटुंब येणारे एकही मराठा घरी थांबणार एवढ्या ताकदीनं तो कार्यक्रम होणार बघूया वेळच दिलेला आहे आपण तर 24 ला घोषणा करू पण आता हे झालं फायनल पण आता याच्या पुढचं सांगतो हे पण महत्वाचं आहे सध्या माझा मायबाप मराठा समाज सगळा शेतकरी भावनेशी समजून घ्या सरकार फिरकारला आपण गिनत नाही कोणत्या ऐका इकडे मरकडपटी ध्यान असून द्या गप्पा होणार मला बारीक ध्यान असत माझा मायबाप मराठा समाज हा शेतकरी सध्या गव्हाला पाणी देण्याचं काम चालू आहे समजून घ्या मी काय बोलतो कापस वेचण्याचं काम चालू आहे पाऊस येतोय कापस भिजायला लागले ज्वारी पेरणी झाली ज्वारीला पाणी द्यायचं काम चालू आहे हरभऱ्याला सुद्धा पाणी द्यायचं काम चालू आहे जरा आपण याच्यात पक्की तयारी करू एकदा जर धडक द्यायचं ठरलं फिरून मागं नाही मी कुठं काय म्हणलो नाही मी आत्ताच नाही ओपन करणार मराठीने हे डोकं लावायचं म्हणून एकदा जर धडक द्यायची ठरली ती निवेदनबद्ध सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधासह कुणाला मागायची गरज नाही पडली पाहिजे कोणाला ही गोष्ट आण म्हणायची गरज नाही पडली पाहिजे तारीख ठरवण्याची 2 दिवस लेट पण माणूस गेला की मागचा धाक नाही पाहिजे पाणी द्यायचं राहिलं कापूस याचा राहिला घ्या येथून पुरात मग एकदा मागच्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे आपला करता गेलाय पाणी द्यायला कोणी नाही कापूस शिकायला बी कोणी नाही थोडा मध्ये पीएस तयार करा पटापट काम उरका काम करता बरोबर काम करण्याबरोबर धडक देण्याचं बी पक्क आणि कायमचं नियोजन करा फिरून शेजार करा मला दात घासायला देतो का मला सुद्धा काम नाही राहिलं पाहिजे जायचं तेव्हा सगळे तारीख ठरेल चला चला म्हणले मग बनेलच घरी राहिलं मी चाललो घरी काय आला थोडे काय गडबड केली मग पहिल्यांदी मराठ्यांच्या लेकराच्या पदरात टाकायचंय ना तर 2 दिवस लेट पण अशी तयारी मग जायचं का मग मी काय सांगतो विचारपूर्वक नीट नेटकं आणि पक्क आणि डोकं मात्र शांत आपल्यात कोणालाच उद्रेक करीन असं घुसून द्यायचं नाही नसता मग मला तुमचा लढा मान्य नाही माझ्या जातीचे पोरं गुप्ता गावाने आरक्षण तर भेटलं पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आपल्याला ध्यान राहू द्या निर्णय मी कोणत्या क्षणी घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही सज्ज पाहिजे टपाटपात हातावर झालं फक्त नियोजन पक्क करून करायचंय नुसतं भावनेच्या आरे जाऊन नाही बोलायचं
मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय समजून घ्या. भावनेच्या आरी कोणी जायचं नाही. करायचंय म्हणून करायचं नाही. एकदा धडक द्यायचे ठरलं तर मी माघारी घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. या भूमिकेवर करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी एकत्र राहील. तुम्हाला 3 गोष्टी पाहिजे, 3 ते 4. त्याबाबतची घराघरात जाऊन जागृती करायचं काम करायला लागतं. असं नाही घरी कोण ठेवायचंय, आंदोलनात कोण उभं राहायचंय. मी कोणत्या आंदोलनात बोलतोय सांगितलं नाही. आंदोलनात कोण यायचं, घरी कोण सांभाळणार आहे, ही तयारी करायची. गाव ना गाव, घर ना घर पिंजून काढायचं. ही जबाबदारी तुमच्यावरच आहे. काय वस्तू लागती म्हणजे मी आंदोलनाला म्हणतो वस्तू म्हणजे नसतं कधी असं धरायचं. मागणी मांगे पुरी करू ते म्हणतोय मी, बाकीचं नाही. तुमच्या डोक्यात काही येईल त्याला म्हणता. काय वस्तू लागतात, किती जण एका गाडीत बसतात म्हणजे आंदोलन करायसाठी म्हणतो आम्ही. आपल्या इथल्या गावाच्या शेजारी ती तयारी पक्की करावी लागणार आहे. कोणावर अवलंबून राहायचं. कदाचित मी म्हणलं मला भूक लागली तर तुम्ही तिथे टोळ सुरू करायला पाहिजे म्हणजे तिकडसाठी नाही म्हणत, मी इकडसाठी म्हणतो. तिकडं नाही कसं जातो. पक्क निवेदन करा. काय जे करायचं ते. हार मानून माघारी येणं मला पचन असं मला वाटत. माझ्याबद्दल बोलतोय मी. पुढे सरकत नाही. सरकलं तर मागे येऊन माझा अपमान पचवणं मला शक्य नाही. आणि मला वाटत नाही मला तो अपमान पचत. मी काही सहन करू शकतो पण अपमान नाही सहन करू शकतो. मी तुम्हाला हे प्रामाणिकपणाने शपथ घेऊन सांगतो, मी अपमान पचणं माझ्यासाठी लय अवघड. काय करायचं 2 दिवस लेट करा. वाटल्यास आणखीन एक तयारीची बैठक घ्या. आंदोलन तर आरक्षण मिळाल्याशिवाय हातच शकत नाही. हे शब्द आहे आपला तुम्हाला. पण जे तुमच्या मनातले ते जर करायचं असलं तर 2 दिवस लेट, पण निवेदन मागचं सुद्धा झालं पाहिजे, पुढचं सुद्धा. मागचं उकलं पुढचं झालं किंवा पुढचं झालं मागचं उकलं, दोन्ही बाजूने मराठा संपला नाही पाहिजे. ना शेताकडून बी ना आंदोलनातून. आणि उत्तर मात्र मला एवढंच पाहिजे, आंदोलन होणार शांततेतच होणार. पुढून किती आपल्याला उग्र आंदोलन करण्याचा प्रयत्न काही आडव्या येणाऱ्याकडून झाला तरी तुमचं मात्र हात पायाजवळच पाहिजे शांत. हे मात्र शब्द पाहिजे. याच्यासाठी मला सगळे या निर्णयाला हात वर करून सांगा मान्य आहे का. म्हणजे करोडोनी जरी आले तरी तुम्ही शांततेत राहणार. मी टेन्शन फ्री राहू म्हणायचं आता. आणि शांततेत करोडो जरी चालले ना भाऊ तरी बी जायचंच कुठं प्रमुख विषयाला. टेन्शनच प्रमुख विषयाच लोड येते म्हणजे तिकडं नको ना. म्हणलं आता आमचं कुठं ठरलंय कोण म्हणलं तुम्हाला. आपल्या पोरं बेकार ट्रॅक्टर पोरगाला टाकून आली. आता आपण शेवटाकडे येऊ 3 मिनिटात. जर 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुन्हा एकदा विचारतो, पुढच्या आंदोलनाची दिशा काहीही असो, काहीही म्हणून ती 23 डिसेंबरला ठरवायची का तुम्हाला मान्य आहे का. मोकळा म्हणा, हात वर करून सांगा मोकळा म्हणा. बीडच्या सभेतच बोललो ना मग मी काय म्हणलो बीडच्या सभेत. आणि जी काय असेल ती आणि निवेदन करायला जर थोडा वेळ लागत असला तर
बघा बरं का, गाफील न करावं, हा झाले नाही असं नाही. सगळ्यात तेज बुद्धीनं काम करायचं, गाफील नाही. विजय प्राप्त करायचा बिना चप्पलचं केल्यावर काटा मोडत असतो. बिना चप्पल